नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती। मित्रांनो, शेतकऱ्यांना आतापर्यंत PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 22 हप्ते मिळालेले आहेत। आता शेतकऱ्यांना आतुरता लागली होती 23व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची। मित्रांनो, अखेर आता 2000 रुपये कधी मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, तसेच सरकारने याच्यामध्ये काय नवीन नियम आणि अटी घातलेल्या आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, देशभरातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता दिला जातो। तर दरवेळी अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जातो, कारण आता PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID बंधनकारक करण्यात आला आहे। जर तुम्ही शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर शेतकरी नोंदणी म्हणजेच काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी ओळख क्रमांक तयार केला जातो। यानंतर शेतकऱ्यांची ओळख आणि जमिनीची सर्व माहिती शासन पोर्टलवर नोंदवली जाते, ज्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो। मित्रांनो, शेतकरी नोंदणी का आवश्यक आहे? या उपक्रमाचा उद्देश असा की देशातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख मिळावी। या ID मुळे बियाणे, खते आणि इतर सरकारी योजनांसह अनेक लाभ मिळतील। या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून त्या भागातील केवळ पात्र शेतकऱ्यांनाच सरकारी मदतीचा लाभ घेता येईल। सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। मित्रांनो, कोणते फायदे मिळतील? सर्वप्रथम PM किसानचा हप्ता मिळण्यास मदत होईल। शेतकऱ्यांना सरकारी योजनांमधून थेट लाभ मिळतील। शेतीसाठी सुलभ आणि परवडणारी कृषी कर्ज शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीची उपकरणे यांसारख्या कृषी निविष्ठांवर अनुदान मिळेल। तसेच इतर प्रत्येक शेतकरी योजनेचे लाभ मिळतील। शेतकऱ्यांची नोंदणी कशी करावी? मित्रांनो, जर तुम्ही शेतकऱ्यांची नोंदणी करत असाल तर तुमचे आधार कार्ड, तुमच्या जमिनीच्या नोंदीची झेरॉक्स यांसारखी आवश्यक कागदपत्रे सोबत असू द्या। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही दिलेली वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण माहिती तुम्ही भरू शकता, तुम्ही नोंदणी करू शकता। मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला या PM किसानच्या 2000 रुपयांपर्यंत मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। तर लवकरात लवकर तुम्ही सविस्तर प्रोसेस पूर्ण करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।